नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची यशोगाथा या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन। एकाच दिवशी येणारे हे दोन्हीही दिन जे इतके महत्त्वाचे आहेत की त्याची पार्श्वभूमी ही वेगवेगळी आहे आणि त्याचा इतिहासही वेगळा आहे आणि ते समजून घेणं हे आपल्याला तितकंच महत्त्वाचं मानलं जातं। या प्रकारे आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो, त्याचा इतिहास काय आहे आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की जागतिक कामगार दिन म्हणजे काय, का याची उदयास आले कारणं आणि त्याला इतकं महत्त्व का मिळालं, या दोन्ही घटना काय होत्या ह्या आपण थोडक्यात पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पाहणार आहोत की 1 मे महाराष्ट्र दिन म्हणजे काय। महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो। 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं, म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र याचा उदयास झाला आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाहाल तर अनेक असे थोर संत आणि थोर व्यक्तिमत्व ही जन्माला येऊन गेलेले आहेत। ज्या प्रकारे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत चोखामेला, संत रोहिदास यांनी आपल्या आपल्या कौशल्याने, आपल्या तेजाने महाराष्ट्राला दिपवण्याचा प्रयत्न केला, त्यानुसारच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची केलेली निर्मिती, छत्रपती संभाजी त्यानुसार त्यांना धर्मवीर ही पदवी मिळाली। त्यानुसार जी चळवळ पुढे उदयास आली ती फुले, शाहू, आंबेडकर आणि त्यानुसार लोकमान्य टिळक, आगरकर यांचं कर्तृत्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। या सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्र हा असा समृद्ध महाराष्ट्र उदयास आलेला दिसून येतो। त्यानुसारच पुढे जाऊन जी महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे त्याची निर्मितीची कारणं आणि त्याचा जो विस्तार होता तो कशा प्रकारचा होता हे आज आपण पाहत आहोत। 1 मे दिवस हा महाराष्ट्र म्हणून साजरा जरी करत असले तरी याच्या मागे आपण पाहू तर 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता। भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाच्या नकाशाचा पूर्णपणे हा वेगळा नकाशा दिसत होता। पुढे हळूहळू देशातील राज्यभाषा आणि प्रदेशांच्या आधारावर वेगवेगळी प्रांतरचना तयार झाली होती। त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनच आपण इतकं मोठ्या उत्साहाने आपल्या पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो। हा दिवस मराठी माणसाच्या आयुष्यातील आणि उत्साहाचा दिन म्हणून आपल्याला दिसून येतो। या दिवशी राज्यात सर्वत्र सुट्टी दिसून येते। महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्मे यांच्या स्मरणार्थ हा दिवस 1 मे म्हणून साजरा केला जातो। आपण पाहाल तर देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले होते। त्यामुळे मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा ही बोलणारी लोकही तितकीच होती। त्याचवेळी भाषावर प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली होती। गुजराती भाषिकांना वाटत होतं की गुजराती लोकांची एक वेगळे राज्य तयार व्हावे, त्यानुसारच मराठी भाषिकांना वाटत होते की त्यांची सुद्धा मराठी भाषेची ही एक त्यांची प्रांत निर्माण झाली पाहिजे। या दरम्यानमध्ये अनेक आंदोलन झाली। या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1960मध्ये मुंबईमध्ये पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्याची निर्मिती करण्यात आली। या प्रकारे आपण पाहाल तर 106 जे आंदोलक होते, जे हुतात्मा झाले, त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला मुंबई हे प्रांत मिळालं आणि महाराष्ट्राचा उदयास आला। याच्या मागे आपण पाहू तर जे 106 जे हुतात्मे होते त्यांनी कशा प्रकारे आपले आंदोलन केले, जे 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं। कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकारले होते। त्यामुळे मराठी माणसे इतकी चिडली होती की मुंबई ही त्यांची आणि ती जर महाराष्ट्रात जर सामील होत नसेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही। यामुळे ही चळवळ उभी राहिली होती। सर्वत्र छोट्या मोठ्या सभागृहातून, सभांमधून निर्णयाचा निषेध म्हणून या निर्णय हा किती चुकीचा आहे याचा निषेध सर्वत्र आपल्याला दिसून येत होता आणि यामुळेच कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारला निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील एक चौकामध्ये आयोजन करण्यात आलं होतं। त्यानुसार प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकापासून येत होती तर दुसऱ्या बाजूने बोरी बंदर या गगनभेदी घोषणा देत आणि सरकारचा निषेध करत फ्लोरा फाउंटनकडे जमा झालेला हा मोर्चा धडकवून दिसत होता। अशा येणाऱ्या मोर्चांना नियंत्रणात करणं हे पोलिसांच्या ताकदीच्या पलीकडेच गेलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात सुरुवात केली आणि त्याच प्रकारे गोळीबारही करण्यात आला आणि अशा प्रकारे या गोळीबारात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 106 आंदोलक हुतात्मे झालेले दिसून येते।
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली आणि पुढे जाऊन 1965मध्ये त्या ठिकाणी जेथे हुतात्मे आपले वीर गती प्राप्त केली त्यांनी त्या ठिकाणी 1965मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली होती. महाराष्ट्र दिन हा साजरा करण्याची परंपरा त्यापासूनच सुरू झाली जेव्हा सुट्टी ही राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शाळा, कार्यालये आणि कंपन्यांना लागू होते. जे विविध कार्यक्रम करण्यासाठी आयोजन करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे परेड घेतली जाते. महाराष्ट्राचे राज्यपाल या दिवशी त्यांचं भाषण देतात. राज्यातील इतर उत्सवामध्ये पारंपरिक लावणी, संगीत, लोकगीते, लोकप्रिय मराठी आणि संतांच्या कवितेमधून हे कथन करून ही पारंपरिक पद्धत जी महाराष्ट्र दिन म्हणून जन्माला आली त्याचा एक अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रकार आहे 1960मध्ये हे जे घडून आलं त्यामध्ये बॉम्बे म्हणजे त्यावेळी बॉम्बे म्हटलं जायचं म्हणजे आताची मुंबई राज्याचे 1960मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भागामध्ये मुंबई राज्याचे विभाजन करण्यात आले. राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत राज्याच्या सीमा परिभाषित केल्या गेल्या. मराठी, गुजराती आणि कोकणी भाषिकांमध्ये मोठी तफावत असल्यामुळे हा मुख्य मुद्दा भाषिक होता आणि त्यानुसारच भाषिकांवर ही प्रांतरचना तयार करण्याची ही सुरुवात करण्यात आली होती. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी 1940मध्ये सुरू झाली होती आणि राज्य चळवळीसाठी आजच्या मुंबई संयुक्त महासभा स्थापन करण्यात आली होती. त्यानुसारच भारत छोडो आंदोलन आणि दुसरे महायुद्ध अशा अनेक संघर्षामुळे हा प्रश्न जरा मागे पडला होता. वेगवेगळ्या राज्याची बाजू मांडण्यासाठी अनेक आयोगांना 2 दशकाहून अधिक काळ इथे लोटला होता. 1956मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांनी 5 वर्षासाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले होते. नंतर लोकसभेचे द्विभाषिक जे मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला आणि 1960मध्ये लोकसभेमध्ये राज्याचा ठराव मंजूर करण्यात आला. एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहाने मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला आणि 1 मे 1960 रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आले आणि महाराष्ट्राचा जन्म झालेला दिसून येतो. 21 नोव्हेंबर 1956मध्ये अशा 107 हुतात्म्यांनी महाराष्ट्राच्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र उद्यास येण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अशाच लोकांमुळे महाराष्ट्राची ही यशोगाथा पुढे येऊन आणखी विकसित आणि समृद्ध होत गेलेली आपल्याला दिसून येते. याच प्रकारे दुसऱ्या बाजूला आपण पाहू तर जागतिक कामगार दिन म्हणजे 1 मे जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80हून अधिक देशामध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच कित्येक देशामध्ये अनधिकृतरित्या सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस शिकागो येथे 4 मे 1886मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगातील समाजवादी, साम्यवादी, अराजकतावादी पक्ष साजरा करतात. 1 मे म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला होता, ज्याची मुख्य मागणी ही 8 तासाच्या कामाच्या दिवसाची आणि त्यांना मिळणारे भत्ते आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा या मिळाव्यात या हेतूनेच ही चळवळ करण्यात आली. या संदर्भात पहिली मागणी 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस तिथे सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजकतावादी संघटनेने 1 मे 1886 रोजी मोर्चे काढले, धरणे बांधले आणि ही मालिकाशी सुरूच ठेवली. अशात एका मोर्चाला पांगवताना 4 मे 1886 रोजी शिकागो येथे 6 आंदोलकांचा मृत्यू झाला. याची जी परतफेड म्हणून पोलिसांच्या कृतीविरोधात एका मोठ्या निषेधात झाली होती. त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉम्ब टाकला आणि त्यात 8 पोलिसांचा मृत्यू झाला आणि 50 पोलीस हे जखमी झाले होते. या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आणि रेमंड लेविन यांनी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या 1989च्या पॅरिस परिषदेत त्यांनी ही मागणी केली. या मागणीमध्ये त्यांनी परिषदेमध्ये 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असं त्यांनी निश्चित केलं आणि 1891च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिकरित्या प्रतिवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. भारताच्या बाबतीत तर म्हणाल तर 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन
आणि त्याचबरोबर भारतामध्ये काय पद्धती होती आणि कशाप्रकारे या इतकं मोठं त्याला निर्णय देण्यात आलं, ज्या प्रकारे भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या वतीनं 1 मे 1923 रोजी मे दिनाचा उत्सव चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. कामगार दिन प्रतीक असलेला लाल झेंडा ही भारतात तेव्हाच पहिल्यांदाच वापरण्यात आला होता. 17व्या शतकामध्ये जवळजवळ औद्योगिक क्रांतीची एक नवी चाहूल लागली होती आणि या औद्योगिकरणामुळे नवे असे कारखाने उदयास आले होते. मालक आणि कामगार असे हे दोन भाग त्यावेळी जगामध्ये दिसून येत होते. मुख्यतः युरोपमध्ये ह्या गोष्टी जास्त जाणवत होत्या. त्यानुसारच कामगारांचे जास्तीत जास्त शोषण करून मालकानं जास्त जो नफा आहे हा नफा कमवणं त्यावेळी हा धोरण ठरलेलं होतं. कामगारांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात होतं आणि त्यानुसार त्यांना 15-18 तास असे त्यांना कामावर राबवलं जात होतं. आणि या विरोधातच 1886 कामगार एकत्र आले आणि त्यांच्या हक्काविरुद्ध आवाज उठवण्यात आला. याचा निषेध म्हणून दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराबरोबर जी भर रजा असते ती मिळणं हे त्या मागचं एक हेतू होतं. कामगारांचे होणारे शोषण याचं नजर ठेवूनच कामगारांचे होणारे शोषण याला पाहूनच कामगारांचे प्रणेता म्हणून आपल्याला जो दिसून येतो, जो महान नेता दिसतो तो म्हणजे कार्ल मार्क्सने दिलेले जे शोषण होत आहे कामगारांचे आणि कशा प्रकारे मालक हा त्याचा नफा जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न कामगारातून करून घेत आहे, याचा त्याने आपल्या पुस्तकातून आणि आपल्या विचारातून त्यांचे विचार आपल्याला दिसून येते. त्यानुसार पुढे कार्ल मार्क्सच्या नंतर म्हणजे स्टेलिन, लेनिन आणि माओ अशा लोकांनी आपल्या पद्धतीनं कार्ल मार्क्सचे विचार हे बदल करून आपल्या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. परंतु त्यातून झालेलं कार्ल मार्क्सचे विचार आणि लेनिन, स्टेलिन आणि माओ यांनी आपल्या पद्धतीनं राबवलेलं कार्ल मार्क्सचे विचार यात इतकं अंतर होतं की त्याच्यानुसार कार्ल मार्क्सचे विचार हे मागेच पडलेले दिसून येते आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं त्यांच्या देशामध्ये मार्क्स हा काय सांगतो आणि त्यांनी काय केलं पाहिजे याची एक वेगळीच विचारधारा आपल्या पद्धतीनं या लोकांनी आपल्या देशामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. 17वे शतक हे असं शतक होतं की त्यामध्ये औद्योगिक क्रांतीने युरोपामध्ये मुख्यतः नवीन पर्वाला सुरुवात केली होती आणि याचबरोबर नवीन समस्याही तिथे दिसून येत होते. या समस्यांच्या बरोबरच कामगारांचं होणारं शोषण, त्यांची होणारी पिळवणूक यावर त्यांनी तब्बल असे बरेच तास कामगारांचे शोषणच करून नफा मिळवणं हे कामगाराचं कशा प्रकारे त्यांच्याकडून जास्तीत जास्त नफा मिळवणं हे मालकाचं ध्येय झालं होतं. जगाच्या अनेक देशांमध्ये कामगार आणि कामगारांनी केलेलं आपलं संघर्ष याचा अनेक ऐतिहासिक दावे आहेत, अनेक त्यांचे संघर्ष आहेत. या संघर्षातून कामगारांची एकजूट आणि त्यांच्यामध्ये होणारे संप, त्याच्यानुसार होणारं टाळेबंदी आणि मालकाचं होणारं नुकसान अशा अनेक घटना इतिहासाच्या प्रत्येक देशामध्ये जगामध्ये आपल्याला दिसून येतात. जगातील कामगार चळवळीचा गौरव करण्यासाठी या दिनामध्ये म्हणजे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून 1 मे रोजी मान्य करण्यात येतो आणि या दिवशीमध्ये हा दिवस आपण जागतिक कामगार म्हणून सार्वजनिक सुट्टीमध्येही याला समावेश करण्यात येतो. पुढे जाऊन आपल्याला दिसून येते की कामगार म्हणून कामगाराला मिळणारं इतर जे फायदे आहेत तेही महत्त्वाचे आहेत. म्हणजे कामगाराचे तास 12 तासावरून 8 तास करणं, त्याला PF योजना कामगारांना लागू करणे, त्याला भरपगारी सुट्टीची तरतूद करणे, वेतन आयोग लागू करणे, पेन्शन योजना चालू करणे, CL, EL, PHL सर्वांना लागू केली पाहिजे. कर्मचारीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या जागी त्याच्या वारसाला नोकरी देण्याची तरतूद, ESI योजना इत्यादी केली जाते. आठवडी सुट्टी त्याला मिळाली पाहिजे जी त्याची हक्काची असते. महिलांना भरपगारी प्रसूती रजा मिळणं या अनेक गोष्टीचा समावेश हे कामगाराचे हेतूने केले गेले आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी कामगारांसाठी केलेलं जे बदल आहे हे खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी घेतलेली दखल याच्यामुळेच आज आपल्याला असे बदल हे कामगार म्हणून दिसून येते. अशा प्रकारे 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन याची जरी पार्श्वभूमी वेगवेगळी असली, त्यांचा दिवस जरी एक असला तरी या दोघांचं महत्त्व वेगवेगळं आहे आणि त्यातूनच महाराष्ट्रात झालेला जन्म आणि जागतिक कामगारांनी घेतलेला संघर्ष आणि त्यातून त्यांनी आपली हक्काची असलेली जी
गोष्ट आहे ती मिळवणं, याच्या मागे असलेला हा इतिहास हा तितकंच बरंच काय सांगून जातो आणि यातूनच आपल्याला एक नवी पहाट दिसू येते.